करतायत विकेटवर. बॅटर सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरतील हीच अपेक्षा मी करतोय. आमच्या ऑफिशियल 2 पंच सुद्धा उतरतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक परिवर्तन करतोय. वडूनवगर गावातील गोड आवाज महाराष्ट्राचे नामवंत समालोचक कविवर्य ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या मुखातून आपण या मॅचचा आवाज ऐकणार आहोत. ओटीयू. थँक यू सो मच संदीप गावंड सर. रात्रीच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. अनिल अंकलेश 11 खार्डी वर्सेस जय कोपरोबा वेळे असा आपण सामना पाहतोय. खाडी संघाकडून 2 फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन 38 सर्कलचा असेल. निवाली एंड कडून सॉरी जिल्हा परिषद केंद्रशाला एंड कडून गोलंदाजी करेल गोलंदाज. गोलंदाज अनिकेत ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू लॉप केलेला आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनचा दूरवरून येतोय मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. श्री गणेश झाला खार्डी संघाच्या टीम खार्डी आणि टीम वेळे आपण पाहतोय वेगावर स्वार झाला होता गोलंदाज. मात्र भन्नाट वेगाच्या नादात आपली दिशा कुठे ना कुठे गमावून बसला होता. वाईटचा इशारा येतो पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे. फास्ट गोलंदाजांचा बोलबाला राहिला या पिचवर. मात्र इथे पाहतोय आपण एक सुरेख झेल जबरदस्त कॅच फलंदाज बाद.
वेल विकेट आलेली आहे 5 धावांवर. पॉवर प्लेचं षटक, भन्नाट वेग आपण पाहतोय अनिकेतचा. इथे मात्र पायांवर चेंडू आदलतो. यस, अपील आणि फलंदाज पायचीत. यस, अजय पाटीलच्या माध्यमातून हा डान्स बघितला आपण ऑन स्क्रीन, आणि हा डान्स उद्या व्हायरल होऊ शकतो. भाऊ बंटूला बोलवा ना, बंटू कुठे बरं स्टेजवर. दोन विकेट आपण बघितले बॅक टू बॅक. इथे हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अनिकेत. खर तर रात्रीच्या सत्रामध्ये थंडी वाढलेली आहे, मात्र इथं गरमागरम बॉलिंग आपण पाहतोय अनिकेत कडून. जबरदस्त त्याच्या गोलंदाजीमध्ये ऊर्जा आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये पेस आहे, टप्पा अचूक, हॅट्रिक बॉल. इथे मात्र यस, हॅट्रिक पूर्ण केली जाते अनिकेत कडून. वड बॉलिंग बाय अनिकेत. वेळेला आणखी एक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र फुलवर लेंथ चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. या षटकातील हा दुसरा वाईड आपण पाहतोय. खरं तर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. 10 धावा धावाफलकावर लागलेले आहेत अनिल अंकलेश 11 खार्डी संघाच्या. खार्डी संघ एक तगडा संघ आहे, एक मोठ्या फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन्ही संघ खेळताना आपण पाहतोय. जयखोप्रवा वेले संघाने जयसुनई वडूनगर संघाला पराभूत केलं होतं. ते चेंडू हवेत आहे. यस, आणि फलंदाज समीर तांगडीला जावं लागेल खेळपेटे सोडून.
पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 तब्बल फलंदाज बाद झालेले आहेत आणि 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हॅट्रिक या षटकामध्ये आपण बघितली अनिकेतची. बॉलर यानंतरचा सामना कोणता रे? यांच्या शिंकलची आहे का? टीम खारबाव आणि टीम भरोडी यानंतर तयार राहायचं आहे. आजच्या रजनीचा शेवटचा सामना आपण नक्कीच खेळणार आहात. त्या अनुषंगाने आपण तयार राहायचे. टीम भरोडी, टीम खारबाव. चांगली धून पेश करतायत. 10 धावा धावफलकावर लागले. अर्धा संघ बरोबर अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये परतलेला आहे. अनिल अंकलेश 11 खार्डी संघाला विचार करावा लागेल, कारण रात्रीचे सत्र आहे. रात्रीच्या सत्रामध्ये किमान 40, 45, 50 धावापर्यंत संघ पोचला नाही तर टिकाव लागू शकणार नाहीये जय खोप्रोबा वेळे या संघासमोर. 10 धावा झालेले आहेत. 5 बाद 10. कठीण परिस्थिती, संकटामध्ये आहे खार्डी संघ आणि खार्डी संघाला इथे ह्या परिस्थितीमधून बाहेर काढणारा कोण फलंदाज असेल. अंगावर चेंडू आदळला होता. धाव घेण्याचा प्रयत्न नसणारे दबाव दिसतोय फलंदाजांवर. इथे पार्टनरशिप अतिशय महत्त्वाची झालेली आहे, कारण इथे जर पार्टनरशिप झाली नाही मिडल ऑर्डरमध्ये तर येणाऱ्या टेलेंडर कडूनही जास्त अपेक्षा नसेल खार्डी संघाला. वेगही तितकाच आहे कुलदीपकडे. पाहू शकता आपण पायांवर आदळतोय. येस, आणखी एक फलंदाज बाद. 6वा फलंदाज तू चल मैं आया खार्डी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. सबको बैटिंग मिलेगी. असं वाटतंय खार्डी संघाबद्दल नक्कीच सबको बॅटिंग मिलेगी, कारण 10 धावांवर तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. पार्टनरशिप झालेली नाही. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न करत नाहीये. यस, अगदी लाईन लागलेली आहे विकेटची. अनिकेतच्या पहिल्याच षटकामध्ये 4 फलंदाज बाद झाले. कुलदीपने सुरुवात केली विकेटने, त्यानंतर डॉट विकेट. मागच्या 4 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये, मात्र 3 विकेट पडलेले आहेत. चेंडूला फक्त ढकललेला आहे. लेट कट आपण पाहतोय. जातोय चेंडू थर्ड मॅन सीमा रेषा पार होतोय चौकार. काडीचा आधार. या 4 धावांनी धावसंख्या 14 वर पोहोचलेली.
एक मोमेंटम यस डिफेन्सिव्ह फटका होता, फक्त चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट जाते. बरेचसे चेंडू आपण बघितले वेगाने टाकल्यानंतर कुठे ना कुठे ते टप्पा चेंज केला होता, वेग कमी केला होता चेंडूचा आणि त्यामध्ये यशस्वी ठरला कुलदीप. डावी यष्टी सोडणारा चेंडू, वेगवान चेंडू होता मात्र दिशाहीन चेंडू होता. व्हाईटच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर 15 होत आहे. 6 बाद 15. सागर पाटील चांगली स्कोरिंग करतायत मागच्या 3 दिवसापासून. फुल नाईट अगदी स्कोरिंग करत असतात सागर पाटील. कॉम्बॉक्समध्ये अगदी चांगलं अक्षर त्यांचं, वेल एज्युकेटेड सागर पाटील. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर आलेले आहेत. 14 धावा सॉरी. अनिल अंकलेश 11 खार्डे आणि जय काफ्रोबा वेहले या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. लेट नाईट आपण हे क्रिकेट पाहतोय. खरं तर सकाळचे 9 वाजल्यापासून या भिवंडी तालुक्यामध्ये रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत क्रिकेट अगदी गेल्या 2 महिन्यापासून सुरू असतो. लॉट्स ऑफ क्रिकेट खेळलं जात आहे भिवंडी विभागामध्ये आणि त्याचमुळे भिवंडीला सध्या क्रिकेटची, टेनिस क्रिकेटची पंढरी असं संबोधलं जातं. सुजल गोलंदाजीसाठी येतोय. कपिल तू कुठे चालले? वेगवान गोलंदाजींचा अगदी भरणा आहे वेहले संघाकडे. टीम वेहले अगदी प्रत्येक गोलंदाज बघितला ना तर भन्नाट वेग प्रत्येक गोलंदाजाकडे आहे आणि भन्नाट वेगासह टप्पाही अचूक आहे आणि त्याचमुळे खार्डी संघाची अवस्था 6 बाद 14 अशी झालेली आहे. चेंज ऑफ पेस इथे मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू चौकारासाठी. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच करायचा इरादा होता, स्क्वेअर कट करण्याचा इरादा होता फलंदाजाचा, मात्र कुठे ना कुठे चेंडू जातोय. आपण पाहतोय की नक्कीच फलंदाजाचे इरादे इथे ध्वस्त करत चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर आहे 18. या अगोदर 14 धावा होत्या मित्रा. 10 पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात 4, त्यानंतर यस सॉरी 20 धावा झालेल्या आहेत. यस 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सॉरी, इथे थोडीशी गफलत आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. मोठा फटका मारण्याचा इरादा होता परंतु चेंडू व्यवस्थित टायमिंग साधलेला नव्हता बॅट्समनने आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज, 7वा फलंदाज होतोय बाद.
हरोडी संघाचे कॅप्टन आणि खारबाव संघाचे कॅप्टन जाणता राजा खारबाव आणि भरोडी संघाचे कॅप्टन. चला लगेच आपण तयार राहायचं आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नक्कीच आजच्या राजनीतील शेवटच्या सामन्याची टॉस आपण करणार आहोत. 7 फलंदाज बाद झाले 19 या धावसंख्येवर. खरं तर आता टेलेंडर्स इथे फलंदाजीसाठी राऊंड द विकेट गोलंदाज एज यस आणि आणखी एक फलंदाज बाद. 8वा फलंदाज पॅव्हलियन मध्ये परतलेला आहे. तर अनिकेतने हॅट्रिक पूर्ण केली होती. आता गोलंदाज सुजल हॅट्रिक वर आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केल्यानंतर संधी चालून आलेली आहे त्याच्याकडे. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. थंडी वाढलेली आहे. मात्र शेवटच्या मॅचसाठी नक्की तयार राहायचे. भरोडी आणि खारबाव, टीम भरोडी टीम खारबाव. परफेक्ट यॉर्कर आपण बघितला. नक्कीच फक्त डिफेन्सिव्ह फटका. 1 धाव सिंगल आली. 1 धाव येणे. धावसंख्या धावफलकावर 20 झाली. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे. अनिल अंकलेश 11 खार्डी या संघाची. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजीसाठी कोण येईल बघूया. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर जय सुनवाई वडूनगर संघाला याच संघाने पराभूत केलं होतं. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता होती. मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा, शेवटच्या 1 चेंडूमध्ये 2 धावा असं समीकरण अगदी जवळ आलं होतं. परंतु जय सोनवाई वडूनगर बी संघ या मैदानावर स्वतःच्या मैदानावर पराभूत झाला होता. थंडी लागते का तुला? भावेश गोलंदाजीसाठी येतोय निवाले एंड कडून. शेवटचे फक्त 3 फलंदाज बाकी आहेत, कारण 8 बाद झालेले आहेत. थंडीचा परिणाम बॅटिंगवर पूर्णपणे जाणवलेला आहे. राऊंड द विकेट. नक्कीच चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडू. 4ही गोलंदाज बघा अगदी भन्नाट वेगाचे धनी आहेत. 4ही गोलंदाजांनी काय टप्पा साधलेला आहे मातीच्या या विकेटवर. पहिल्या सामन्यामध्ये बराचसा अनुभव इथे घेतला प्रत्येक गोलंदाजाने. इथे फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे. डी पेक्षा कवर सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. इथे चेंडू थोडासा दूर ठेवला होता फलंदाजापासून. कुठल्याच स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू इन स्विंग झाला. यस पाहू शकता आपण. पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. धावसंख्या 24 लागलेली आहे धावफलकावर. एक लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं टीम वेलेकडून.
इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू जातोय. सगळेच्या सगळे आपण बॅट्समन पाहतोय हैराण झालेले आहेत गोलंदाजी पुढे, कारण वेले संघाची गोलंदाजी अतिशय धारदार गोलंदाजी. खरं तर अशा गोलंदाजीला धारदार गोलंदाजी असं म्हटलं जातं. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली येत आहेत. एक सुरेख झेल आणि 9वा फलंदाज फेल. चला, अशा अनुषंगाने सर्वांना बॅटिंग इथे मिळालेली आहे, कारण शेवटची जोडी शेवटच्या चेंडूवर आपण खेळपट्टीवर पाहतोय. राऊंड द विकेट, या इनिंगचा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बघत राहिले चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर, फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर यस, टॉस जिंकलेले निर्णय काय आहे, फक्त निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले. जाणता राजा या संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. भरोडी संघाने निर्णय या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा घेतलेला आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. अनिल अंकलेश 11 खार्डी वर्सेस जय कॉफ्रोवा वेळे, या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये टॉस हरल्यावर बॅटिंग करावी लागली अनिल अंकलेश 11 खार्डी टीमला, आणि बॅटिंग करताना त्या टीमचे फलंदाज जर आपण बघितले तर 9 फलंदाज त्या टीमचे बाद झाले. 9 गडी बाद, धाव फळकावर धाबा 28 बनला. 29 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर लगेचच झटपट उतरलेत, सहयोग करतायत. असा सहयोग प्रत्येक मॅच मध्ये तुमचा आम्हाला हवा आहे. जय सोनवाई वडुनवगर आयोजित मान्य श्री सुरेश म्हात्रे बाळामामा चषक 2024चा हा रणसंग्राम तुम्ही निहाळतायत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं एक गाव एक संघामधून 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. द्वितीय पारितोषिक आहे ते 50,000 रुपये. तृतीय पारितोषिक आहे या स्पर्धेचं 15,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक सुद्धा आहे 15,000 रुपये. पाचवं पारितोषिक असेल 8,000. सहावं पारितोषिक आहे 8,000. सातवं पारितोषिक आहे 8,000 आणि 8वं पारितोषिक सुद्धा 8,000 रुपये पाहायला मिळतं. खूप चांगली कमी प्रवेश फी देऊन प्रत्येक टीमला या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण वडुनवगर येथे ही क्रिकेटची स्पर्धा पार पडतोय. आणि चालू असलेला मॅच, ज्या मॅच मध्ये जिंकण्याकरता फक्त 29 धावांची गरज आहे. जय काफ्रोबा वेहळे टीमला स्ट्राईक इनकडे कुलदीप, नॉन स्ट्राईक इनकडे भावेश. पहिले षटक टाकण्याकरता देवीदास,
दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय राईट आर्म राऊंड द विकेट. ओ रायसिंग डिलिव्हरी सरप्राईज केलंय बॅटरला आणि बघा त्याची कृती. तो आता विचार करतो की या चेंडूवर जर मी स्क्वेअर कटचा फटका खेळला असता तर, असे काही विचार त्याच्या मनामध्ये सध्या येताना दिसत आहेत. निर्धाव चेंडू समाप्त झालाय. प्रत्येक चेंडू मागे सल्ला देण्याकरता येऊ नका प्लीज. पुढचा बॉल ओ सरळ बॅटने मिड ऑफच्या वरून टोळावलाय. चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर सीमा रेषेपार. धावा मिळतंय 4. शानदार स्ट्रोक चौकार. उघडलंय 4 धाब्यानिशी. धावसंख्या 4. 29 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 4. पुढचा बॉल पुन्हा सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. तिथे मिड ऑफ मध्ये चेंडू सोबत खेळताना दिसला समीर तांगडी. फळस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 6. पहिल्या मॅच मध्ये बलाढ्य अशा RD ओळी टीमचा पराभव केला होता. अनिल अंकलेश 11 खाडी टीमने. आणि ह्या मॅच मध्ये विशेष काही प्रभाव पाडता आला नव्हता बॅटिंग करताना. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा बनवल्या. 29 धावांचं टार्गेट आणि पाठलाग करताना सध्या जय काफ्रोबा वेळे टीमने चांगली सुरुवात करून दिली. 2 बॅटर चांगली सुरुवात करत आहेत. पुढचा बॉल सुंदर फटका. शॉट सिलेक्शन अगदी चांगला आहे. चेंडू जातोय डीपी स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमा. समाप्तीनंतर धावसंख्या 10. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 19 धावांची आवश्यकता. 20 चेंडूंमध्ये 20 चेंडू 19 धावा. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये तैनात केला गेलाय. ओ फुल टॉस करून चेंडूला कव्हरच्या दिशेने वळवलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. मिळतात 4 धावा. 4 रन्स. आल्यात. पुढचा बॉल आता कडक चेंडूला टोळावला जात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार. 6 धावा. महत्वपूर्ण मॅच करता हे सर्व खेळाडू तयार आहेत. वेलकम. पुन्हा तरी त्याचबरोबर आपण बघतायत प्रीतम तरी, अजितदादा पाटील, सर्वजण चांगलं सपोर्टर्स म्हणून या ठिकाणी चांगले काम करत आहेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता चालू असलेल्या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे. हो चांगला बॉल गुडलेन क्षेत्रातील हा चेंडू होता आणि फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये वळवला. एकच धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावर सध्याच्या घडीला 21 धावा.
29 धावसंख्येचं लक्ष आहे आणि असं वाटतं की या षटकामध्येच ते पूर्ण होईल काय. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना भरपूर चुका झाल्यात अनिल अंकलेश 11 खाडी टीमच्या आणि त्यांना भुगतान मिळतंय त्या चुकांचं. ओ हा चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडेल. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षक डीप मधून येईपर्यंत 2 धावा बॅटर सहजतेने पूर्ण करतायत. दोन्ही बॅटर अगदी चांगले बॅटिंग करतायत. या ज्या धावा येत आहेत त्या धावा बॅटर कुलदीप याच्या बॅटमधून जास्त येत आहेत. 16 चेंडूंमध्ये आता 6 धावांची गरज आहे. 16 चेंडू 6 धावा. एका चेंडूंमध्ये जर मॅच फिनिश केला तर बरं होईल, आयोजकांचा वेळ वाचेल. आणि तेच केलंय. गोलंदाजाने केली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकरण्याची भागवली संघाची भूक. खेळ खल्लास, मॅचला संपवलाय. अभिनंदन. जय काफरोबा वेळे टीम, हार्ड लक. अनिल अंकलेश काडी टीम या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपलं आम्ही आभार मानतोय. वेळे टीमचा कॅप्टन